चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, कारल्याचे वेल जमीनदोस्त. चोपडा तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतात बांबूच्या काठ्यांच्या साहाय्यानं आधार दिलेल्या कारल्याचे वेल अक्षरशः जमिनीवर आडवे पडले आहेत. कारले पिकाची विक्री नुकतीच बाजारात सुरू झाली होती, मात्र वादळी वाऱ्यामुळे वेल आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा मजुरांच्या साहाय्यानं बांबूचा आधार देऊन वेल उभे करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो आहे. लागवडीनंतर बांबूच्या काठ्या आणि तारांच्या साहाय्यानं वेल चढवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती, परंतु या वादळी वाऱ्यामुळे ती व्यवस्था कोसळून वेल जमिनीवर पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक दुहेरी संकट ओढवले आहे. आपल्या शेतामध्ये काय नुकसान झालं आणि कसलं पीक आहे? संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वादळ गारपीट झाली. त्यात या कारल्याचं 10 ते 15 लाख रुपयाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बांबू पूर्ण तुटून पडलेला आहे. लेबरच्या सहाय्याने पुरा बांबू नवीन उभं करण्यात येतं आहे आता, आणि खूप मेहनत लागते आता त्याला उभं करायला. माल काढणं मार्केटला सुरू झालं होते का? माल चालू झालेला होता मार्केटला. अच्छा. साधारणतः किती खर्च लागलेला आहे याला आतापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च लागलेला आहे. आणि आता जेव्हा माल काढणीला आला त्यावेळेस हवा आणि वारा आणि वादळने सर्व बांबू क्रॉसिंग होऊन गेला त्याच्यामध्ये. अच्छा. आता मजुरांच्या साहाय्याने पुन्हा उभं करावं लागतं आहे. पूर्ण लेबर लावलेलं आहे आता मजुराच्या सहाय्याने. आता पूर्ण एकीकडनं पूर्ण उभं करणं चालू आहे त्याला. अच्छा. या पावसामुळे जे वेल आहे त्याचं नुकसान झालं असेल. याच्यात आता कम से कम 40% घट येईल नाही याला. आता काही वेल तुटतील, काही होईल. अच्छा. लेबरच्या सहाय्याने उभं करणं म्हणजे आता सोपं नाही ते एवढं. बरोबर. किती पूर्ण आहे आपलं हे क्षेत्र? हे 3 बिघे. 3 बिघे पूर्ण कारल्याचं. हो. काय नाव आहे आपलं? कुणाल मुरलीधर पाटील.